फडणवीस साहेब, तोच मी ज्यांनी माघार घेतली. या महाराष्ट्रातला मोठा भाऊ निरंजनजी तुमच्या मागे देवासारखा उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ते आहेच, पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला. आमचा देव मागे उभा राहिला, आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो. विधान परिषद आहेत का पुढे? असं नका बोलू. तेव्हा माझ्या पाठीशी देवाभाऊ उभे राहतील हे माहिती आहे मला. युतीत आहे, आम्ही टाळ जरा जास्त वाजवा. देवेंद्रजी येण्याच्या आधी बरोबर त्याच वेळेला भाषण करण्याचं भाग्य लागतं, ते माझ्याच पोटी आहे. बाकीच्या पुढच्या व्यक्तींना आता टेन्शन आहे, किती भाषणं कट झाली आता मला बोलायला मिळणार नाही, पण माझं अर्धवट झालं, मी बोलणार थोडा वेळ. फडणवीस साहेब, तोच मी ज्यांनी माघार घेतली. एक मिनिट, आता वाक्य बदलतो. तोच मी ज्यांनी आनंदाने आणि प्रसन्नपणे माघार घेतली. देवेंद्रजींना देवाभाऊ का म्हणतात, मला याचा आत्ता साक्षात्कार झाला. या महाराष्ट्रातला मोठा भाऊ निरंजनजी तुमच्या मागे देवासारखा उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ते आहेच, पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला. आमचा देव मागे उभा राहिला, आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो. पण हरकत नाही. काय विधान परिषद आहेत का पुढे? असं नका बोलू. तेव्हा माझ्या पाठीशी देवाभाऊ उभे राहतील हे माहिती आहे मला. असो, अगदीच 2 मिनिटं घेतो, खूप बघतेत. एवढं महायुतीचं प्रचंड मोठं स्टेज आहे. मंत्रिमंडळ विस्तार कसा करतात तसा आता स्टेजचा विस्तार करायला पाहिजे. कारण मगाशी सगळे बसले इथे आणि निरंजनजी आले आणि त्यांनाच खुर्ची नव्हती. मग सवयीप्रमाणे मीच उठलो, म्हटलं बसा. तेवढ्यात आणून दिली कोणी. पण निरंजनजी भाग्यवान आहात. असं पाठीशी पाठबळ असणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं. तुमचे वडील वसंतरावजी यांचा खूप मोठा इतिहास, तशी एक बॅकग्राऊंड तुमच्या पाठीशी आहे. आणि अशा घराण्यात जन्म झालाय तुमचा की राजकारणाचं बाळकडू तुम्हाला मिळवलं. त्यांनी जेवढे संबंध महाराष्ट्रात जपले याच्या कहाण्या आजही सांगितल्या जातात. आणि मला आनंद आहे, निरंजनजी माझे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत तसेच संबंध जपण्याचा प्रयत्न केला. ते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सारखं जेव्हा लढायला उभा राहिलो तेव्हा लढायला उभा राहिलो. पण मगाशी मी बोलल्याप्रमाणे आमचा पक्ष आदेशावर चालतो आणि आम्ही अतिशय आनंदाने, आणि काही आम्हाला पण परंतु किंतु सुद्धा येत नाही. साहेबांनी सांगितलं की आमचा विषय संपतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण अभिजित पानसेपेक्षा इथे बसलेला आहे आमचा अविनाश जाधव. त्याला एकदा सांगितलं की तो महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जातो आणि तो जिल्हा हलवून टाकतो. युतीत आहे, आम्ही टाळ जरा जास्त वाजवा. त्यामुळे आम्ही आमच्याकडनं मनापासून आश्वासित करतो, फडणवीस साहेब, तुमच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा किंवा कोकण पदवीधर मी हिंडून आलो. आमचे ज्येष्ठ मित्रासारखे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी आमचं बरं डिस्कशन झालं की काय प्रकारे ती स्ट्रॅटेजी करायला पाहिजे, कुठे कुठे कमी आहे, कुठे कुठे जास्त जायला पाहिजे. त्यानुसार सन्माननीय राजसाहेबांचा चरण स्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो की जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजीच्या पारड्यात पडतील याच्याविषयी खात्री बाळगावी. आणि या सगळ्यात आत्तापर्यंत जितका रेकॉर्ड झाला नव्हता तो रेकॉर्ड निरंजन डावखरे करतील. आमची पूर्ण साथ आहे. आम्ही 24/7 26 तारखेपर्यंत तुमच्या बरोबर आहोतच. 1 जुलैला परत निवडून आल्यावर विजय मेळाव्याला आम्ही इथे पुन्हा येऊ. निरंजन, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.